सर्वसामान्य जनतेला लढ्यासाठी प्रवृत्त करणारे, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आत्मबळ असावे लागते अशी शिकवण देणारे, मराठी साहित्याच्या अथंग सागरात लोकभाषा शैलीचे स्वतंत्र भांडार तयार करणाऱ्या, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एक अविभाज्य भाग असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी सार्वजनिक वाचनालयात साजरी करण्यात आली। अण्णाभाऊंनी पोटाची खळगी भरवण्यासाठी घरगडी, हमाल, द्वारपाल, कारकून, खाण कामगार, गिरणी कामगार अशी अनेक कामे केली। अशा या लोकशाहिराची जयंती व स्वातंत्र्यपूर्व लढ्यात आपल्या कर्तृत्वाने छातीत धडकी भरवणारे सार्वजनिक उत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी सिन्नर सार्वजनिक वाचनालयात साजरी करण्यात आली। यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या हस्ते संयुक्त प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी चंद्रशेखर कोरडे, अंबादास भालेराव, नरेंद्र वैद्य, निर्मला खिवनसरा, ज्येष्ठ नागरिक संघाचे मूष गोळेसर, योगेश खर्डे, विकास जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते। आज सार्वजनिक वाचनालयामध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे। या दोघांचे ही देशकार्यकर्ता असलेले जे कार्य ते अतिशय अमर आहे। अण्णाभाऊ साठेंनी त्यांचे वाटेगाव गावापासून तर मुंबईपर्यंत केलेली वाटचाल ही त्या काळामध्ये सरळ अशी गोष्ट व अशी एक वेगळी अशी गोष्ट आहे का त्या काळामध्ये त्यांनी मुंबईच्या लोकांना जो गजलित कामगार वगैरे जे होता त्या सगळ्या मंडळींना त्यांनी आपल्या गीतातून आणि प्रभावी अशा भाषणातून उत्तेजित केलं आहे आणि त्यांना खरं म्हणजे का चांगलं योगदान त्यांच्याकडे त्यांनी दिलेलं आहे। चळवळ उभी केलेली आहे आणि ही माणसं उभी केलेली। लोकमान्य टिळकांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर स्वातंत्र्याकरता त्यांनी जी आहुती दिलेली आहे, आहुतीच म्हणावं लागेल का ह्या माणसाने जे काही काम केलेलं आहे त्याला तोड नाही। जे यांच्यामुळं आज जे सार्वजनिक उत्सव जे साजरे होतात तर सगळं श्रेय जे आहे ते लोकमान्य टिळकांना आहे आणि आजही त्यांची जी स्मृती आहे 100 वर्षानंतर का होईना पण ते आज जागृत आहे आणि संपूर्ण भारत त्याचा आदर करतो। वाचनालयात दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो आणि आम्हा सर्वांना या सगळ्या कार्यक्रमाच्या सगळ्या संदर्भामध्ये टिळकाबद्दल आणि अण्णाभाऊ साठेबद्दल यांच्याबद्दल आदर आहे। आम्ही हा कार्यक्रम आज साजरा झालेला आहे। तर यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अंबादास भालेराव यांनी उपस्थितांना वृक्ष वाटप करून स्वागत केले व या वृक्षांच्या संगोपनासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री अंबादास भालेराव यांनी आज ह्या श्रावण महिन्यात जे पुष्प वृक्ष दिलेले याचं सर्वांनी घरी जाऊन हे पुष्प लावावे, त्याच्या कोणत्या कुंडीमध्ये त्याची वाढ करावी आणि हीच खरी ह्या सगळ्या सगळ्या या दोन्ही मंडळींना ती एक वेगळी एक आदरांजली होईल। आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दरवर्षी सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत हे आणि संचालक मंडळ सर्व कार्यक्रम प्रत्येक जयंती साजरी करतात, परंतु अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज साजरी केली व सर्व या जयंतीस हजर झाले। मी सर्वांचे आभारी।